प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी आहे. अशा प्रकारे संत जॉन द बॅप्टिस्ट यांनी आपली ओळख करून दिली. जखऱ्या आणि अलिशिबा ह्यांना यहुदियाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये म्हातारपणी झालेला हा मुलगा. जखऱ्याला गाब्रिएल देवदूताने त्याविषयीचा निरोप दिलेला. 5 महिने अलिशिबा एकांतात राहिलेली आणि त्यानंतर माऊली अलिशिबेच्या भेटीसाठी निघून गेलेली. दोघींची भेट झाली तेव्हा अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि तिच्या उदरातील बाळकाने आनंदाने उडी मारली. पोप बेनेडिक्ट यांनी त्याचं वर्णन किती सुंदर केलेलं आहे बघा, की ज्याप्रमाणे दावीद कराराच्या कोशासमोर नाचलेला होता, त्याचप्रमाणे नवीन कराराचा कोश पवित्र मरिया हिच्या उपस्थितीमध्ये संत योहान बाप्तिस्ता आपल्या आईच्या उदरामध्ये नाचला. त्याच्या आईच्या उदरामध्ये असतानाच देवदूताने त्याचं नामकरण केलेलं आणि त्याला योहान हे नाव दिलं जावं अशा प्रकारची सूचना जखऱ्याला आगाऊच देऊन ठेवलेली होती. तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने परिपूर्ण असेल अशा प्रकारचं भाकीत देखील केलेलं होतं आणि ते प्रत्यक्ष त्याच्या प्रेषित कार्याच्या वेळेला दिसून आलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची त्यांनी पूर्वतयारी केली आणि त्यासाठी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला. आपली पापे दूर करून शुद्ध असं जीवन जगावं अशा प्रकारचं आवाहन त्याने केलं. प्रत्यक्ष येशूचा बाप्तिस्मा करण्याचं भाग्य त्याला लाभलं. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, परंतु जो कोणी माझ्या मागून येत आहे तो माझ्यापेक्षाही थोर आहे, कारण तो माझ्या आधीसुद्धा होता. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करणार आहे. अशा शब्दात प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख त्यांनी जनसमुदायाला करून दिलेली. प्रत्यक्ष येशूचा बाप्तिस्मा होत असताना आकाशातून पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने येशूवरती उतरताना आणि स्थिरावताना त्याने पाहिलेला होता. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, अशा प्रकारची देववाणी किंवा आकाशवाणी त्याने ऐकलेली होती. कालांतराने त्याने आपलं प्रेषित कार्य सुरू ठेवलं असताना त्याच्या लक्षात आलं की यहुद्याचा राजा हेरोद हा अनैतिक जीवन जगत आहे. त्याने आपल्या भावाची बायको फिलिप ह्याची बायको ठेवलेली आहे आणि त्याविषयी योहान बाप्तिस्ता ह्याने त्याला खडसावलेलं आणि म्हणूनच हेरोदाने त्याला तुरुंगात टाकलेलं. तुरुंगात असताना देखील तो मननचिंतन करत असे. म्हणूनच त्याने आपले 2 शिष्य येशूकडे पाठवले आणि त्याला विचारलं की येणारे ते आपणच की आम्ही आणखी कोणाची वाट पाहावी. हा प्रश्न त्याने कशासाठी विचारला असेल? कारण मशिहाविषयीची त्याची संकल्पना अशी होती की मशिहा माझ्यासारखाच साधं जीवन जगेल, अरण्यात राहील, लग्नाला जाणार नाही, कार्यक्रमामध्ये द्राक्षरस घेणार नाही आणि पाप्यांच्या पंक्तीस जेवायला बसणार नाही. परंतु येथे प्रत्यक्ष येशू हे सगळं करत असलेलं त्याच्या कानावरती पडत होतं. परंतु जेव्हा योहानाचे शिष्य येशूकडे येऊन त्यांनी तो प्रश्न विचारला की येणारे ते आपणच की आम्ही आणखी कोणाची वाट पाहावी, तेव्हा येशूने किती सुंदर असं उत्तर दिलं की जे तुम्ही पाहता आणि ऐकता ते जाऊन योहानाला सांगा. आंधळे पाहतात, बहिरे ऐकतात, कुष्ठरोगी बरे होतात, मेलेले उठवले जातात, गरिबांना सुवार्ता सांगितली जाते. म्हणजे ह्याचा अर्थ एवढाच आहे की हे जे सगळं मशिहाविषयीचं वर्णन यशायाच्या पुस्तकात करण्यात आलेलं आहे ते साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताठायी पूर्णत्वास जात आहे. म्हणजे येणारा मशिहा तोच आहे अशा प्रकारचा निरोप योहान बाप्तिस्ताला देण्यात आला. दुर्दैवाने हेरोदाच्या वाढदिवशी योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद करण्यात आला. ख्रिस्त सभा आज योहान बाप्तिस्ताचं दुःख सहन ही स्मृती साजरी करत आहे आणि त्याद्वारे एक महत्त्वाचा असा संदेश देत आहे की योहान जसा येशूच्या आगमनाचा अग्रदूत बनला,
त्याचप्रमाणे तो येशूच्या दुःख सहनाचा, मरणाचा सुद्धा अग्रदूत बनलेला आहे. संत जॉन मारी वियानी ह्याने त्यांच्या नावाने एक हॉल बांधलेला होता आणि कोणीतरी त्यांना विचारलं की ह्या हॉलला तुम्ही जॉन द बॅप्टिस्ट ह्यांचं नाव का दिलेलं आहे? तर त्याने सांगितलं की गेली कित्येक वर्षे मी ह्या परिसरामध्ये म्हणजे फ्रान्समधील आर्स नावाच्या ठिकाणी राहत आहे आणि येथील लोक नाच खाण्यापिण्यामध्ये मौज मजेमध्ये दंग झालेले आहेत आणि त्यांना मला सांगायचं आहे की अशाच परिस्थितीमध्ये असताना योहानाला आपलं शिर गमवावं लागलं. तुम्ही जर अशाच प्रकारचं पापी जीवन जगत राहिलात तर एक दिवस तुमचा देखील विनाश होण्याची शक्यता आहे. संत योहान बाप्तिस्ताच्या दुःख सहनाच्या दिवशी आपल्या श्रद्धेसाठी मोठा त्याग करण्याची कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.